बरं. भास्कर जाधव, गुहागर हा आपला मतदारसंघ आहे आणि गुहागरसाठी मला असं वाटतं जंग-जंग तुम्ही आधी देखील पछाडलेली आहे. अ, निवडून आलात तेव्हा देखील आणि आजही तुम्ही गुहागरच्या जनतेसाठी काम करताय, पण त्यांच्या समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीयेत. आणि मेन म्हणजे खास करून गणपतीमध्ये येणारा जो ओघ असतो, त्याला अजून तितकंसं ॲब्झॉर्ब करण्याइतके रस्ते आपले मजबूत किंवा तितके मोठे रस्ते वाइंडनिंग तेवढं नाही झालेलं आहे. या सगळ्या गोष्टींकडे आणि खास करून तिकडच्या बाजारपेठा आणि त्यांचे सगळे प्रश्न यांच्याकडे आपण कसं पाहता? असं आहे की मुळामध्ये ग्वाल्हेर तालुका हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विकासापासून कोसो मैल दूर राहिलेला तालुका होता. आम्ही ज्या वेळेला त्या ग्वाल्हेरमध्ये गेलो त्यावेळेला एकाच पक्षाचे आणि एकाच घराण्याचा आमदार सातत्यानं लोक तिथले निवडून देत होते. तेव्हा मला जी समज अशी होती की या तालुक्यामध्ये आपल्याला फार काही काम करण्याची संधी नाही, कारण एकाच पक्षाच्या आणि एकाच घराण्यातल्या लोकांना हा तालुका निवडून देतोय. पण ज्या वेळेला मी तिथे फिरायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की आम्ही या तालुक्यांमध्ये चिपळूणमध्ये मी आमदार होतो 2 वेळेला. तिकडे आम्ही विकासात्मक कामं जी बघितली ती आणि ग्वाल्हेरमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि माझ्या लक्षात आलं की या तालुक्यामध्ये काम करण्याची खूप संधी आहे मोठी. आज तुम्ही ग्वाल्हेरमध्ये जा, संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातले रस्ते बघा आणि ग्वाल्हेर तालुक्यातले रस्ते बघा. या तालुक्यामध्ये पूर्वी फक्त 2च रस्ते पीडब्ल्यूडी वर्ग केलेले होते आणि बाकी सगळे रस्ते जिल्हा परिषदेकडे होते. जिल्हा परिषदेकडे फंड्स नाहीत आणि म्हणून आपण ताबडतोब निवडून गेल्याबरोबर आणि आदरणीय पवार साहेबांनी मला मंत्रिमंडळामध्ये काम करायला संधी दिल्याबरोबर मी संपूर्ण माझ्या मतदारसंघाचा एक मास्टर प्लॅन तयार केला. आज सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये रस्ते असतील, पाणी असेल, शाळा असेल, मच्छीमारी बांधव असतील, त्यांच्या संदर्भामधल्या संरक्षण भिंती असतील, त्यांच्या जेटी असतील, त्यांना मच्छी सुकवण्याकरता ओटे असतील, त्यांच्या घराखालच्या जमिनी असतील, त्यांच्या पाणी योजना असतील, आपण ह्या पूर्णपणे मार्गी लावलेल्या आहेत. 1982 मध्ये तुम्ही राजकीय कारकीर्द तुमची सुरू केलीत. 1992 मध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून आपण निवडून आलात आणि त्यानंतर ही जी घौडदौड आहे तुमची ही चालूच आहे. शिवसेनेतून तुम्ही सुरुवात केली होती आणि 95 मध्ये 95 ते 99 यामध्ये चिपळूणमधून तुम्ही निवडून आलात. 2004 मध्ये मात्र आपल्याला पक्षांतर्गत काही गोष्टी होत्या, घडल्या, त्यामुळे शिवसेना सोडावी लागली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्ही प्रवेश केलात. हा जो ट्रान्झिशनचा काळ होता तो कसा होता आणि काय त्यावेळी वाटलेलं आणि राष्ट्रवादीच का त्यावेळी निवडली गेली? असं आहे की मुळामध्ये आमच्या संपूर्ण घराण्यामध्ये राजकारणात कोण नाही. माझ्या आईच्या घराण्यामध्ये कोणी नाही, माझ्या वडिलांच्या घराण्यामध्ये कोण नाही. त्यामुळे राजकारण कशाला म्हणतात हेच आम्हाला माहीत नाही खरं सांगायला गेलं तर. परंतु त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या अशा निवडणुका जाहीर झाल्या होत्या आणि त्यावेळेला नागेश पवार म्हणून इथं मुंबईतून 5 वेळा निवडून गेलेले शिवसेनेचे नगरसेवक होते. ते नागेश पवार असतील, आमच्या गावातले भाऊ पंडित असतील, शंकरराव शिंदे असतील, बलराम शिंदे असतील, एकनाथ घाग असतील, विजयराव शिर्के असतील, भाऊ सावंत असतील किंवा श्रीपत मोरे असतील, यांनी मला भेटून, माझ्या वडिलांना भेटून मला एक राजकारणामध्ये पहिल्यांदा घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्यावेळेला 1992 साली मी पहिल्यांदा जिल्हा परिषदेला निवडून आलो. त्यावेळेला आमचे नेते आताचे सुभाषराव देसाई जे आहेत हे आमचे जिल्हा नेते होते. मी जिल्हा परिषदेमध्ये गेलो, आमच्या तालुक्यातून मी एकटाच निवडून आलो होतो, बाकी सगळे आमचे पडले होते. पण तिथं गेलो तेव्हा विजयराव साळवी आमचे जिल्हा प्रमुख होते रत्नागिरीचे. त्यांनी आणून राजाभाऊ लिमये जे अध्यक्ष झाले त्यांच्या हातात पत्र दिलं बाळासाहेबांच्या सहीचं, की विरोधी पक्षनेता माझा भास्कर जाधव राहील. बाळासाहेबांचं माझ्यावर अल्लोट प्रेम होतं. 1995 साली सुद्धा बाळासाहेबांनी निवडून आलेल्या उमेदवाराला बाजूला केला आणि मला उमेदवारी दिली. मनोहर जोशी सर त्यावेळेला सांगत होते की भास्करला जर आपण उमेदवारी दिली तर सगळे मराठा होतात आणि ओबीसी समाजाचा माणूस निवडून आलेला त्याला आपण बाजूला केलं तर ओबीसी समाज नाराज होईल आणि आपले सगळे उमेदवार पडतील आणि सत्ता येणार नाही. तेव्हा बाळासाहेबांचे उद्गार फार मोठे होते. आज प्रत्येक जण जो जातीपाती करता भांडतोय ना, बाळासाहेबांनी सांगितलं, पंत मला सत्ता आणायची आहे पण जातीपातीचा विचार करून मला सत्ता आणायची नाही.
वा. भास्कर कार्यकर्ता आहे की नाही एवढं फक्त सांगा. मनोहर जोशी म्हणाले एक उत्तम कार्यकर्ता आहे. सत्ता गेली तरी चालेल, मी संध्याकाळी भास्कर जाधवच्या नावाची घोषणा करणार. एक ओबीसी समाजाचा निवडून आलेला माणूस बाजूला करायचा आणि माझ्या रूपानं सगळेच्या सगळे मराठा समाजाचे उमेदवार उभे करायचे, हे धाडस फक्त बाळासाहेबच करू शकतात. खरं. सगळे मराठा आमदार असताना अनंत गीते नावाच्या एका कुणबी समाजाला माणसाला खासदार केला उभा करायचा, हे धाडस फक्त बाळासाहेबच करू शकत होते. तिथून माझी घोडदौड सुरू झाली. 2004 साली आपण म्हटलात त्याप्रमाणे वितुष्ट आलं. का आलं?